Hello students, welcome to this video. Students, in this video, we are going to learn about GST returns. Okay, so let's start with the concept return. Students, let's get clear with the meaning of returns. Basically what happened, की return या एकट्या शब्दाचा अर्थ आपल्याला परतावा या दृष्टिकोनातून माहिती आहे. पण ज्यावेळेस रिटर्न हा शब्द जीएसटी सोबत जोडला जातो त्यावेळेस जीएसटी रिटर्न ही एक वेगळी कॉन्सेप्ट समोर येते. जीएसटी रिटर्न याला मराठीमध्ये कर विवरण पत्र या असं म्हटलं जातं. सो याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण व्यक्ती म्हणून सोसायटीला सर्व करतो आणि या देशाचे नागरिक म्हणून लाईक बीइंग एज अ इनहॅबिटंट ऑफ द कंट्री आपण आपल्याला ज्या सेवा आपण पुरवलेल्या आहेत किंवा जे काम आपण केलेलं आहे बिझनेसच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा नोकरी म्हणून म्हणा आपल्याला इन्कमच्या स्वरूपामध्ये काही अमाऊंट मिळते जी या देशाची आहे आणि देशाने आपल्याला दिलेली आहे. मग या अमाऊंट मधला जो भाग आपण देशाला परत करतो टॅक्सच्या स्वरूपामध्ये तो भाग देशाला परत करत असताना त्या संबंधित सगळी माहिती ज्या पत्रामध्ये आपण पूर्ण लिहून देत असतो ते म्हणजे हे कर विवरण पत्र ज्याला आपण जीएसटी रिटर्न म्हणतो. ओके, सो into that sense return is very important aspect of GST as all control over tax paid and input tax credit availed is on the basis of return filed by taxable person. म्हणजे या कर विवरण पत्रामध्ये आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारावर आपल्याला किती टॅक्स चार्ज होणार आहे. ओके, म्हणजे आपल्याकडे असलेली अमाऊंट कितीही टॅक्सेबल असणार आहे आणि किती टॅक्स फ्री असणार आहे ही गोष्ट सरकारला कळणार आहे. ऍट द सेम टाइम ज्यावेळेस आपण एखादा टॅक्स इनपुट केलेला आहे म्हणजे इनपुट टॅक्स आहे सो त्या इनपुट टॅक्स मधनं किती अमाऊंट आपल्याला क्रेडिट होऊ शकते या संबंधीची माहिती सुद्धा आपल्याला त्या कर विवरण पत्रामधून सरकारला सांगता येते. आणि म्हणून हे टॅक्स विवरण पत्र जे आहे म्हणजे कर विवरण पत्र जे आहे हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. देन अगेन मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅलिड रिटर्न मीन्स a return furnished under section 39(1) of CGST Act on which self-assessed tax has been paid in full. Okay, CGST Act नुसार 39 section 39 आणि त्याच्यातला क्लॉज 1 या अनुषंगाने ज्यावेळेस आपण रिटर्न्स भरतो त्यावेळेला ते व्हॅलिड रिटर्न म्हणून कन्सिडर होतं. आणि हे कुणी सांगितलंय? हे CGST Act section 2 under section 117 under section 2 clause 117 नुसार व्हॅलिड रिटर्नचा अर्थ सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये 39 म्हणजे CGST Act section 2 clause 117 चा पार्ट मध्ये 39 सेक्शन त्याचा फर्स्ट क्लॉज याच्या अनुषंगाने हे व्हॅलिड रिटर्न सांगितलेलं आहे. Thus, a return is not valid unless all tax dues as shown in the return, including of previous period, interest and penalty, are paid in full. So, व्हॅलिड रिटर्नच्या अनुषंगाने किंवा या रिटर्नच्या अनुषंगाने आणखीन एक कॉन्सेप्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे जीएसटी रिटर्नच्या संदर्भात ती म्हणजे की ज्या वेळेस अ रिटर्न इज नॉट व्हॅलिड म्हणजे जोपर्यंत तुम्ही या सेक्शनच्या अनुसार तुमच्या प्रिव्हियस पिरियड बद्दलची सगळी माहिती प्रिव्हियस पिरियड त्याचा टॅक्स त्यावरती लागलेला इंटरेस्ट किंवा पेनल्टी या संबंधित सगळी माहिती तुम्ही तुमच्या कर विवरण पत्रामध्ये टाकत नाही तोपर्यंत तुमचा रिटर्न हा व्हॅलिड रिटर्न म्हणून कन्सिडर करण्यात येत नाही. सो बी केअरफुल अबाउट इट or else you just keep in mind that की जर तुमचा जीएसटी रिटर्न हा व्हॅलिड होणं अपेक्षित असेल तर तुम्ही जीएसटी रिटर्न फाईल करत असताना तुमचं प्रिव्हियस पिरियड काय आहे तुमचे प्रिव्हियस पिरियड मध्ये तुम्ही तुमचं टॅक्स लायबिलिटी
कंप्लीट केलेली आहे का नाही, ती वेळेवरती केली होती का, ती आधी केली का, ती नंतर केली, त्याच्यावर काय इंटरेस्ट आहे का, पेनल्टी आहे का, या संबंधित सगळी माहिती तुम्हाला जीएसटी रिटर्न मध्ये फाईल करत असताना भरायची आहे. तर तुमचा हा जीएसटी रिटर्न व्हॅलिड म्हणून कन्सिडर होतो. सो यू जस्ट कीप इन माइंड दॅट. ओके, नाव त्याच्या बरेचसे वेगवेगळे टाइप्स असतात जीएसटी रिटर्न्स मध्ये फाईल करण्यासाठी म्हणून. म्हणजे जीएसटी रिटर्न फाईल करण्यासाठी म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळे प्रकारचे रिटर्न्स आपल्याला दिले आहेत. त्यापैकी काही रिटर्न्स हे अत्यंत महत्त्वाचे किंवा कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखे आहे. दॅट इज ओव्हरऑल 15 टाइप्स इथे आहेत. जीएसटी रिटर्न फाईल करण्यासाठी म्हणून रिटर्न्सचे 15 टाइप्स आहेत, ज्यापैकी मॅन्डेटरी जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 9 आहे. म्हणजे एनी हाऊस कुणी का असेना हे 2 रिटर्न्स त्याला ते भरावेच लागणार आहेत. देन जर समजा तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम अंडर रजिस्टर्ड केलेलं असेल, आता कॉम्पोजिशन स्कीम काय आहे हे नेक्स्ट युनिटमध्ये आपल्याला क्लिअर होणार आहे, पण तरी आता लक्षात ठेवायचं की जर तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम अंडर रजिस्टर्ड आहात, म्हणजे तुम्ही कॉम्पोजिशन डीलर आहात, तर जीएसटीआर 4 आणि जीएसटीआर 9A तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जीएसटी रजिस्ट्रेशन जर समजा तुमचं कॅन्सल झालेलं असेल तर अशा कंडिशनमध्ये जीएसटीआर तुम्हाला 10 नंबरचा जो आहे तो सुद्धा तुम्हाला फाईल करावा लागणार आहे. ओके, नाउ हे जीएसटी रिटर्न्सचे टाइप्स काय आहेत, कसे आहेत, त्याचे काय डिटेल्स आहेत, हे पुढे तुम्हाला यामध्ये दिसत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म नंबर दिसतोय पहिल्या कॉलम मध्ये जीएसटीआर 1, जीएसटीआर 2, जीएसटीआर 2A म्हणून पर्टिक्युलर्स काय आहेत, म्हणजे हा जीएसटीआर तुम्ही कशासाठी फाईल करायचा आहे ते दाखवलं गेलंय. त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे हा जीएसटीआर तुम्हाला एका फायनान्शियल इयर मध्ये तुम्हाला तो किती वेळा भरावा लागणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 3rd कॉलम मध्ये. आणि ड्यू डेट सांगितलेली आहे 4th कॉलम मध्ये. सो ह्या सगळ्या टेबलला तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. हे जीएसटीआर 1 to जीएसटीआर 5 इथे दिलेले आहेत. हे टेबल कंटिन्यू होते जीएसटीआर 6 पासून जीएसटीआर 11 पर्यंत हे कंटिन्यू होत आहे. आणि याच्याच बरोबर मी तुमच्या बरोबर या 2 लिंक्स शेअर केलेल्या आहेत. या लिंक्सला व्हिजिट करा. त्याच्यामध्ये जीएसटीआर बद्दलचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. जसं आता टेबल मी तुम्हाला इथे दाखवला तशा स्वरूपाचा हा टेबल आहे. प्रत्येक टेबलला लिंकच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट केलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही त्या टेबलमध्ये असलेले जे कंटेंट आहेत त्या कंटेंटला तुम्ही क्लिक करणार, त्या कंटेंट बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला समोर दिसणार. ती तुमची जास्तीची माहिती असणार आणि ही माहिती तुमच्या सोबत बाळगून तुम्ही त्यावरती थोडासा डिटेल अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्हाला जीएसटीआर काय आहे किंवा जीएसटी रिटर्न्स नेमके कसे फाईल करायचे असतात, कधी फाईल करायचे असतात, त्यांची ड्यू डेट काय आहे, तुम्ही जर ड्यू डेट फॉलो केली नाही तर तुम्हाला पुढे प्रोसिजर कशी फॉलो करावी लागते या संबंधीच्या सगळ्या डिटेल्स त्याच्यावरती मिळू शकतील. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट्स असले तर तुम्ही या व्हिडिओ नंतर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स लिहू शकता किंवा माझ्या पर्सनल विंडोला जाऊन तुम्ही पिंग करू शकता. ओके, सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याचा नीट व्यवस्थित खोलवर अभ्यास करा, कारण या जीएसटी रिटर्न वरती तुम्हाला असाइनमेंट दिली जाणार आहे. ती असाइनमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ती सॉल्व्ह करणं हे मॅन्डेटरी आहे कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीजच्या दृष्टिकोनातून. ओके, सो आजच्यासाठी एवढंच बास झालं. थँक्यू व्हेरी मच. स्टे ॲट होम, स्टे सेफ अँड बाय बाय.